स्त्रीचं रूप तुम्ही धारण केलंय का? माणसंच आहेत ना. माणसं असल्यावर तुम्हाला माऊली शब्द चालतो. मग जर एखादा कृष्णाचा भक्त असेल आणि तो राधाचं रूप घेऊन जर कीर्तन करत असेल तर ते काय एक्सेप्ट करत नाही तुम्ही? लोकेश लेना चांगलं होताना दखू आवडत नाही. असं कोरी कोरी माती काढतस नको रे. मन बितळ पाडा मग तू न दशी जाई रे. काही हा एका ठिकाणी कीर्तन सप्ताह होता तुमचा 3 दिवसाचा आहे बरं का बाबाजी. एका ठिकाणी सप्ताह होता पारोडा साईडला 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि तिथं एक बाईनं मला मुलगा मानलेला आहे आईनं. ती आई आता सुरतवरनं सप्ताहासाठी आलेली. तिथून फोन केला सुरतमध्ये जाऊन रडत होती आई. म्हणलं काय झालं आई? काय नाही म्हणे भाऊ तू इथला चांगला पोरे आहे म्हणे. आम्ही जोडे देखतच तुले यूट्यूबले समोर येऊन भेटस म्हणे. तू इथला दिलदार पोरे असे तरी तू नाच कीर्तन कर. तू नाच का किडा पाडतर भाऊ म्हणे. त्या आईला समजवलं. म्हणता आई तू तरी 7 दिन होती ना म्हणे. हा भाऊ. म्हणता 7 दिन मग कितला कीर्तनकार होणार म्हणे. कालाना कीर्तन धरीने 8 कीर्तनकार. म्हणता दक्षिणा किती होती त्यासनी? काय नाही भाऊ 2100 2500 3100. म्हणतं माडी काय भाऊ म्हणे. त्या जर व्यासपीठावर उभा राहीन दोंडाचा रव्याना चाव येतील ते त्यासले 2100 भेटतील ना. हा अरे व्यासपीठ साधू संतच ना सांगा नाही रे. तुम्ही दोंडाचा ना बुऱ्याना चावशात तुम्ही मरतच तर 3100 मत करशात. विठ्ठल विठ्ठल साधू आणि संत कसे असले पाहिजे महाराज? भाव फक्त एकच असला पाहिजे. मन लागा मोरा यार फकीरी में. 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 पहिला सांगितलं कोणाची निंदा करू नका. आता दुसरा नेम वैष्णवांसाठी माळकऱ्यांसाठी. नुसता पांढरा कपडा घालण्यात गयामा माळ घालली नाही मनीषा आपण वारकरी वैगुत वैष्णव वैगुत असा अर्थ नाही ना. दुसऱ्यांना दुःख बी वाटायला पाहिजे की आपलं आहे आणि दुसऱ्यांना सुखमा सुद्धा आनंद व्यक्त करता यायला पाहिजे. तो खरा वारकरी. हा आता साधू सांगतो. वारकऱ्याचा अजून तिसरा नियम सांगतो. हो वारकऱ्याचा हरिपाठ पाठ पाहिजे. 15 वाद्य तरी पाठ पाहिजे. कमीत कमी काकडा पाठ पाहिजे. नाही बट जरी नाही होणं तरी चालेल दादा पण दुसऱ्या माय बहीण आपली माय बहीण हा विचार कायम डोकामा पाहिजे. तो खानदानी वारकरी. आपण पुढे जाईन सांगा साधू कोणाला म्हणावं. खरा जर साधू असेल ना चित्रेची रेखुनी कामी ना काम उपजे जयाची या मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बाप्पा नरोत्तमा. खानदानी जर साधू असेल तर त्याच्या मनामध्ये चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण होत नाही. तो खानदानी साधू. विठ्ठल विठ्ठल नाहीतर रस्त्यानं फिरत असताना भरपूर साधू दिसतात पण आमचे तुकोबाराय सांगतात मग असे जर भेटले महाराज असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीये. मग भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खऱ्या संतांची गाठ भेट होणं गरजेचं आहे. पण खरा साधू आणि खरा संत सहज भेटी जाईन का? हा इतकं सोपं आहे का? अरे नुसता हात जोडून पायपडी टाईमवर भेटत नाही. खरा संत सहज भेट जाई का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण खरे संत ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी असणं गरजेचं आहे. आता आपण येऊ मूळ मुद्द्यावर. खरे संत जीवनात आले तर संत ओळखण्याची ताकदही आपली असणं गरजेचं आहे. आपली दृष्टी ना प्रवास होता करायला पण गावाच्या पलीकडे जायचं होतं. नदीच्या काठीनं जायचं होतं मला. नदीच्या पलीकडे मी नदीना कोपरे कोपरे चाल राहीन. तू एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहीन. बेकार हुशार आहेत तुम्ही. बिगर सांगा ना समजी घेत तुमले. तो भाऊ म्हैशीले पाणी मारांता त्याने मनकडे दे का म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे तू का माल माझी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा. मला हे विचारायचंय जर एक साधारण कीर्तनकार तुमच्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत ओळखू येणार आहे का? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. अजून दुसरं उदाहरण सांगतो. हो लॉकडाऊन चालू होतं. दुसरं लॉकडाऊनच्या टाइमला गुरुजी कार्यक्रम चालूही झाला होता. मी बसमा बसलो पण तव पद्धत अशी होती का कसरी प्रवास करायचा असेल ना तोंडाला मास्क लावायचं आणि हाताला सॅनिटायझर करायचं तरच प्रवास होता. ते सर्वांना अनिवार्य होतं म्हणजे सॅनिटायझर हाताला आणि तोंडाला मास्क. मी मास्क विकत घेतलाच नाही तेव्हा. हा फेटा माझा कंटिन्यू असतो. फेट्याचा मागचा भाग सोडलेला असतो आणि त्या मागच्या भागानंच मी असं तोंड बांधून घ्यायचो. हां त्यांना काही जास्त बांधलो. हां आता मी बांधेशनी एस टीमा बसलो आणि ते कसं कामात तब्येत द्याश होई झालं त्या जरा बाहेर फिरायला नव्हतं बरी गे बाहेर ना अंगे लाग जासो
आता नेमकं मी असं बारक्या बुरक्या ती खूप बसेल होतो तोंड बांधीसनी बाले बिले मोके हाते थोडा कमी कर टाकत म्हणे त्या बाले बिले मोके होतात 60-65 वर्षनी मायूनी असं वाटणं तोंड बिन बांधिले केस बिस शेत भाऊ बारका पटक होतो मी बॅग ना बाजू मी बसेल होतो ड्रायव्हरना सीट ना मागे 60-65 वर्षनी आजी होणी म्हणे दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे म्हणतं रव्यातून घेरी येईल राज बॅग उचलीन वरदड काय तिने पुरं गावी घेतो लोक उभी नाही बोललो मी येणारा फोन सुद्धा उचलू नाही हा मला फक्त हे सिद्ध करायचंय विनोद जरी असेल पण याच्यातून मला अभंगाला अनुसरूनच बोलायचं आहे आता तिथून मी तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो पारोड्याला उतरल्याच्या नंतर जे एस टी अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो म्हणलं साहेब मला भडगाव जायचे बस मिळेल का त्या काकांनी सांगितलं महाराज इथून आता बसच नाही 5 वाजले ना 5 नंतर तिकडे जायला बस नाही म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचंय एक पर्याय बोलू नका मायाव एक पर्याय म्हण काय म्हणे प्रायव्हेट गाडी लागते म्हणलं काका मला तेही माहीत नाही हो प्रायव्हेट गाडी कुठे लागते म्हणून ते काका एवढे भारी होते का माझी बॅग घेतली म्हणले चला महाराज देतो मी सोडून ते प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत नेऊन सोडलं आणि त्या गाडीवाल्याला सांगितलं ही महाराजांना भडगाव जायचं महाराजांना सोड बरं का तो म्हणला हो ते काका चालले गेले त्या गाडीवाल्याला म्हणतं कार भाऊ गाडी केव्हा काढशी 15 शिटी पुरावणार का काढलीस म्हणे महाराज म्हणतं मी कितवा आहे म्हणे पहिला 8 नाद्र रव्या मग आता ते तापलेली गाडी म्हणतं गाडी मग बसापेक्षा समोर दुकानी होता दुकाना वट्टावर जाई बसणं तोंड बिन बांधेल तसाच अवतार मग आणि 5:15 वाजता जायला होतात कॉलेज सुटी जायला होती कॉलेजना पुरी राहतात मी म्हणा वनवाशेल निघत बसेल टाईमवर पोचायला पाहिजे बॉय गाडी कवय बरं आहे मी देव नसू गाडीवाला गाडी मी देव सांगू गाडी भरू देऊ कॉलेजना पुरी राहतात तर त्याच ना महिने 1-1.5 नव्हतं टकर मकर देखणारा राहतच ना बाकीना किडा पाडणारा हा ते टकर मकर देखणार आणि मनकडे द्या गे 2 मित्र म्हणे ऐ हो आता अरे काय होणार भाई पोर काय भारी बसेल मी माले ही वायामात थंडा गाम चाले पोर काय भारी वीर म्हणे आता ते आसान मारे बडा गोया वगैरे म्हणा आजूबाजूमा मुद्दाम त्या राहतात ती वयच राहत नाही का त्या करत असा काड्या कोऱ्यानं धंदा दखेत काय म्हणटिंगल करेत पोर समजीस नाही त्याले असं बडा जण फार्म भर द्या ज्यांना नंबर लागे त्यांना लाग द्या बुवा त्यातले का तर माहिती मी पुरा नीचे ना मी वालबाई न कुत्र वासमान मग गमटे होत दिनभर फिरावं ते नेमकं ते मनात समोर बसणार तेराले इशारा करीत मस्ती करीत 15 मिनिटानंतर मी ती उपरनं सोड त्याच ना म्हणा ए पोऱ्या रे बोतू असा तैत येत ना जसं काय 2.5 परत ही काय घेऊ त्याच ना पोऱ्या आहे मग शांत राहू ना तरी बी बाकी ना वायबार अरे हा दी कसा सारा असा साव काय करत असेल रे म्हणतं आपली बी गाडी भरायला अजून टाईमशे जेमतेम 3-4 शिटं जमायला शेत अजून 10 लागावशेतच अजून अर्धा तास टाइमपास करीत लिहू दे म्हणतं आपला बी मी तिथं गाणं गुणगुणायलो गाण्याचे बोल असे होते लग बग माझ्या देवाची लग बग माझ्या रायाची गळजी दुरी जायाची अन गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची 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 त्याच ना म्हणा एक म्हणे आव भाऊ तो खंड्याराव ना गाणं म्हणराय नाव का गोंद्या यार म्हणे आणि नेमकं मीच पसा साला अशा उपाधीच मना घरना गोंद्या मग नाचाय की मा काहीतरी लोकांनी मला गोंद्या म्हणते ना हा फिर नाही तुम्हाला तो व्हिडिओ मागला चालले म्हणत ज्येष्ठ बायकोण्या रावण्या करता आज ना दिन मला आवडती भाजी बनाव बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काही बी बोलतस हा बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काही बी बोलतस विशेष महाराज जेव्हा तुमची पडती येते ना कोण काय म्हणेन काहीच सांगता येत नाही पहिले तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल माझ्या कीर्तनातून तुम्ही आता जितला बी भाऊ येलेत ना सर्वांसले सांग नाही आणि तुम्हाला जितला मित्र होतीन कर ना बाहेर खेळावर ना प्रत्येकले सांगजात सोशल मीडियावर जे पण व्हिडिओ व्हायरल होतो ना तो खरा आहे का पूर्ण इन्क्वायरी करा शिवाय चुकीची कमेंट्स करू नका मायबाप अरे लाज वाटली पाहिजे मुसलमान धर्माचा एखादा मौलानाची मुसलमानानं बदनामी केली असं ऐकलंय का हा एखादा मुसलमाननी मौलानानी बदनामी केली असं ऐकले का मग आपला हिंदूसले काय रोग होई घ्या महाराज असले काही नाही कमेंट्स करतास आणि एखादा आको 1.5 नाच सांगत एवढा मोठा महाराज ना असं लिख खानी म्हण डायरेक्ट असं लिख खानी समोर बोलणं डायरेक्ट समोर बोलणं अरे तू ते समोर बोलीन मोक्या वेग्या येडा तुला काय वाटणं तू बोलणं म्हणजे तू बोलता झेंडा लायती ना का या असा बसेल बाबा राहतस ना या सुज्ञ लोके बोलणारा बोलीन चालणार तुमले समाधान वाटस मी बोलता तोंडवर बारी बोलणं पण आमनासारखा विचार करणारा अभ्यास माणूस हा विचार करस प्रोजेक्ट जर इथलं खराब आहे त्या कंपनी किती वायबार होईन बरोबर आहे का नाही हा बोलताना तारतम्य राखायचं हो बोलताना तारतम्य राखायचं
आणि आपल्या लोकांना आपण बदनाम करतोय म्हणजे कितला वायबारपणा आहे हो. आता ते असं आहे की हमे तो आपण लुटा गैरो मे खा दम खा. हा आपला आपला नीच राहतं. विठ्ठल ऋषी भैया, दादासाहेब, हां यश भैया, तिघ जण. आता मी जेवढं सांगणार आहे तेवढे मला 3 जण काढ दिजा. काही लोक ऐका, बोलू नका बरं, टाईमवर होईल, टेन्शन नका आलं तर रांधायचं आहे. बाकी ना कीर्तन मग काय चितला घे हो का वावर रे रांधायचं आले काय नाही. 15-20 मिनटं आम्ही बी आवरेली सू, काय टेन्शन नका. बोलू ना पण 15-20 मिनटं बोलू ना बहिणी सोन. का आवरू चाल देऊ पुरा वसूल करशाल. बरं तुम्ही बसलेत म्हणल्यावर आपलं काय आहे, आपले उत्पन्न निघाल पाहिजे म्हणून पूर्वावर करायला चित लागत. काही लोक नुसतं बोलून मोकळे होतात. आता ते तरुण भावांनी बघितलं असेल, वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला आम्ही गेलो. आमच्याकडचे काही लोक एवढे नम्र असतात. माझ्यासोबत आमच्या धुळ्याचे माजी पंचायत समिती सभापती होते, एक आमचे कदम डॉक्टर साहेब होते. त्यांना फक्त प्रेमानंद बाबांना भेटायचं होतं आणि प्रेमानंद बाबा आमचे गुरुजींचे चांगले मित्र आहेत. त्या हिशोबाने म्हणे महाराज तुमच्या वतीनं लवकर दर्शन होईल. गौतमी दर्शन करून व्हिडिओ बी त्यासनेच काढा, तो व्हिडिओ मला टाक दे ना, मी इन्स्टॉल टाका. मग आता खुश व्हायला पाहिजे ना, बाकी ना किडा पाडणारा. कथा प्रेमानंद बाबा आणि कथा रवी किरण महाराज. मग तू अशी लेवल बसाडशी का रे? तू बापमान मावसामा फरक नाही समजत का तुला? हा जाणीव ठेवायची आपण कोणाची बरोबरी करतोय. प्रेमानंद बाबांना आम्ही भगवंत मानतो राजा. तू सांगशील तर वय का? अरे तू गरमातून बाप ना ऐकत नाही बेवडा, तू मालची काळजी का? विठ्ठल विठ्ठल एकटे म्हणे महाराज प्रेमानंद बाबा 1 रुपया लेत नाही, तुम्ही 70,000 लेतच म्हणे. म्हणजे त्याला ते काही माहित नाही, काबली राहणार कसं करता राहणार काहीच माहित नाही. बाकीनं नुसतं टिमक्या वाजत फिरतात. अरे जो माणूस घेतोय, जो तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे समजावून सांगतोय, तो स्वतःहून पाप तरी कसं करेल. पण हे लोकांना कळत नाही. कधी थोडा वेळ द्या, बरोबर आहे का नाही? वेळ देणं पडेल का नाही? हां अरे डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनिटं वेळ द्यावा लागेल ना, तर डोकं दुखणं थांबेन, बरोबर आहे का नाही? पण काय लोक गोळी वाय घेऊ अजून डोकं दुखणं थांबणार, बाणाट सुरत ना 15 मिनिटं थांब रे, लगेच कसं काय निकाल लागेल. जर रवी किरण महाराज 50, 60, 70,000 रुपये घेत आहेत, त्याचं उत्तर रवी किरण महाराजच देतील समाज विचारायच्या अगोदर. बाकीला कोत्राशने बुकार नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्यातलं एक म्हणे पोरग आहे, दुसरा म्हणे होते गोंद्या ती किराय ना म्हणे. मी दुसरं गवडण बोललो. अजून 15-20 मिनिटं बाकी होते, मी गवडण बोललो. आणि गवडण काही वारकरी संप्रदायातली नाही बोललो, शपथ गवडण म्हणली. हे तमासाने गवडणी म्हणून राहिना म्हणे, अवकातात पार्टी ना शेबू म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. एक कीर्तनकारला बघितल्याच्या नंतर कोणी म्हणतं मुलगी असेल का, कोणी म्हणतं गोंद्या होई का, कोणी म्हणत तमासामा काम करत होई का. जर एक साधारण कीर्तनकार जर ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जीवनात सहजासहजी येत नाही. किती अवघड आहे सांगू का? हे भाऊ अवघड आहे संत बीटी, भाऊ अवघड आहे संत बीटी, भाऊ अवघड आहे संत बीटी, भाऊ अवघड बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी कृपा केली. ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. दादा खरे संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर सहज भेटत नाही. आणि जर आलेच तर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि खरे संत जर ओळखले, त्यांच्या पायी लोटांगण घातलं तर फायदा काय आहे? महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम त्या सोप्या भाषेमध्ये 1 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 9. कीर्तनाचा टायमिंग होता 7 ते 9. आपलं कीर्तन लेट चालू होईल 20 मिनिटं.
तुम्ही म्हणसान तर 15-20 मिनिटं बोलतो. काय करू? चाल देऊ ना पक्का ना? मग माझा का उठ राहणार? कीर्तनातून फक्त ज्या 50 पुढला काका आहेत 60 पुढला बाबा आहेत त्यासनीच जावानो. तरुणासने अजिबात जागा सोडू नका. त्यासनं जावाना असेल काहीतरी लघुशंका वगैरे प्रॉब्लेम्स असेल, डायबिटीस पेशंट वगैरे असतात तर जा, त्यांनी नक्की जा. पण तरुणासने काय उठा नाही. अख्खे आला मुलगी चालणे तर साध्या सोप्या भाषेमध्ये एक करण्याचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी 15-20 मिनिटं बोलेल, काही शंका नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बसायला तयार असाल तर मला बोलायला काही अडचण नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, अंतकरणापासून सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचंय. हरी हरी जय जय हरी जय जय भजन म्हणलं. बरं ठीक आहे, बरं मग बाकी नाही देवनी काय तर विचारायचे का? हा, देवाचं नामचिंतन करायला काय लास्ट व्हायची महाराज? अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. हाताने टाळी मुखाने नामचिंतन कीर्तनात बसल्याच्या नंतर झालंच पाहिजे. जेव्हा आमचे महाराज मंडळी आहे ना, हाताने टाळ वाजवता तुम्ही टाळी वाजवायची नाही का? हो. आणि आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे, बशी जा बहिणीसवर, बशी जा ताई सोन. बापरे, बहिणीसल्या काय रे लई येऊर मी. अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. पण इथं भजन करायला सांगितलं, इथं लोक ऐकत नाही, इथं ऐकत नाही आणि नको ते गाणे म्हणायला अजिबात काही करत नाही. मी नेहमी सांगत असताना हो विनोदात सांगतो, भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्यावर लोक करत नाहीत. तर नका ना वातावरण खराब करू राहो. तुम्ही 2-4% लोक येतच, पण 100% 70-80% लोकच ना, 20% लोक केल्या पाठवणार. घ्या बसून, आई खाली बसा, बसा खाली. थोडासा का पाण्याना शितडा पडत ना, लोक बापरे मी का बोललो मी का. आणि वावर मग काम करत असतोय, मजुरी सांगतो तुम्ही का मरीने जा तू का. इथं भजन गायला सांगितलं, इथं गात नाही. एक 75 वर्षाचं म्हातारं स्टँडला भेटलं आणि 75 वर्षनं म्हातारं कीर्तन मग म्हणत नाही. आडे चांगलं वातावरण, आडे टोपीवाला बाबा बडा कीर्तन लिही बसेल. 75 वर्षचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहील. आस्ती निहायत निरात दारू पिनासनी नशामा खोटा ना बोलाव धोके बासती. कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे. बरं 75 वर्ष ना म्हातारं म्हण राहील. तर आवरू का आवरू पुरं करा. बाकी ना ते म्हणतो तिथलंच ऐकायला रे ओ आप्पा ते सांग रे का वांधा नाही, वांधा नाही. तुम्हासाठी येले म्हणल्यावर तुमच्या मनासारखं होईल, अजिबात टेन्शन घेऊ नका. काय का 75 वर्षाचं म्हातारं इथं भजन गायला सांगितल्याच्या नंतर भजन म्हणत नाही आणि स्टँडवर गाणं म्हण राहील. हे